तर वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालं, मात्र शिवसेना ठाकरे गटानं या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याची भूमिका घेतली आहे आणि तोच धागा पकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण ठाकरे सेना फुटण्याचा इशारा दिलाय। शिवसेनेनं सुद्धा ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय। हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत आणि आता तर हे काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेसमोर ठेवला आहे। मताचं लागून चालन करणे, मताच्या लागून चालनाकरता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या लोकांनी मतदान केलं आहे, विरोधात मतदान केलं आहे। पण आता हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले, जे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत आहे, ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे। मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या मला पक्षप्रवेश करायचे आहे, तर मी मंगळवारी पक्षप्रवेश घेणार आहे। पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक आता या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे। भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला म्हणजे हिंदुत्वाला सपोर्ट केला असा अर्थ होतो का? भारतीय जनता पार्टी सौगाती मोदी वाटते तेव्हाच कुठे जाते यांचं हिंदुत्व। त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणाला प्रवेश करणार असेल कोणी तर हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे, परंतु हा पक्षाने घेतलेला धोरणात्मक निर्णय। नेहमी म्हणायचो की बाळासाहेबांची विचारधारा जी आहे ही त्यांनी सोडून दिली, विकून टाकली। काल त्याच्यावरती स्टॅम्पिंग करण्याचं, एन्डॉर्समेंट करण्याचं काम उभाटानी केलेलं आहे सभागृहामध्ये, विरोधात मतदान करून बाळासाहेबांच्या विचारांना पूर्णपणे विसरून गेलेले आहेत, रिप्लेस केलेले आहेत। काँग्रेसची विचारसरणा त्यांनी पूर्णपणे अवलंबलेली आहे। राहुल गांधीच्या मार्गावरती ते आता चाललेले आहेत। सावरकरांचा मार्ग, बाळासाहेबांचा मार्ग पूर्णपणे त्यांनी सोडलेला आहे, हिंदुत्वाचा मार्ग सोडलेला आहे। श्रीकांत शिंदे वगैरे यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही। जे गद्दार आहेत त्यांनी पक्षच फोडलेला आहे, गद्दारी करून निवडून आले। भारतीय जनता पार्टीची चाटायची बाकी त्यांची, आणि मग असे लोक आम्हाला काय शिकवणार स्वाभिमान।